आणि आता जे आहे जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये मी तर ऐकलं की कुठल्या तरी मंगल कार्यालयामध्ये जे आहे सभा घ्यायला लागली, अशी परिस्थिती जी आहे ती आज या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. तर ही परिस्थिती का आली त्याचं देखील आत्मपरीक्षण जरा करा. रामाच्या विरोधामध्ये जाऊन, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जाऊन यांनी काँग्रेसचे पाय त्या ठिकाणी पकडले. काँग्रेसचा विरोध जो आहे हा राम मंदिराला होता. त्यांच्या बरोबर जे आहे संगतीने जाऊन बसण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं. बाळासाहेबांचे विचार जे सोडण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेब म्हणायचे 370 जे आहे ते हटलं पाहिजे, हे हटवण्याचं काम जे आहे ते एनडीएच्या सरकारने केलं. माननीय नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. राम मंदिर गेल्या अनेक वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष सुरू होता, अनेक लोकांनी बलिदान दिलं, ते देखील एनडीए सरकारने केलं, माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केलं. आणि हे 2019 मध्ये स्वतःच्या खुर्चीसाठी जे आहे हे कोणाबरोबर जाऊन बसले, हा प्रश्न जो आहे स्वतःला विचारला पाहिजे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी 370 ला विरोध केला, आजही 370 ला विरोध जो आहे त्यांचा सुरू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे तुम्ही हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सगळ्या गोष्टी सोडल्या, आज जे आहे ते तुम्ही कितीही जे आहे त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं किंवा लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, लोक खूप समजदार आहेत. तुम्ही 2019 मध्ये कुठला आयडियोलॉजी स्वीकारली, कुठलं धोरण जे आहे ते तुम्ही स्वीकारलं, हे जे आहे लोकांच्या समोर आहे. म्हणून तुम्हाला 2024 मध्ये अशी परिस्थिती जी आहे ती लोकांनी करून ठेवली. जिथे 120 तुम्ही लढले त्याच्यातून 20च जे आहेत आमदार त्या ठिकाणी निवडून आले. आणि तुम्हाला जे आहे खासदार जे निवडून आले त्यांना देखील सांभाळता आलं नाही. त्यांना देखील आपुलकीचे 2 बोल जे आहे, बघा मला वाटतं माणसाला जे आहे ना विश्वास पाहिजे असतो, सपोर्ट पाहिजे असतो, एक मॉरल सपोर्ट जो असतो हा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याच्या मागे जो आहे जर उभा राहिला नेता, तर तो आणखीन बळाने त्या ठिकाणी लढतो. कुठल्या नगर परिषदेमध्ये प्रचाराला गेले, कुठल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, कुठे तुम्ही बघितलंय? आज बाहेर पडताय ते लोकांना गद्दार गद्दार गद्दार. कालपर्यंत तुमच्या बरोबर होते तोपर्यंत चांगले होते. आज स्वतःच्या बलबुत्यावरती जे आहे हे त्या ठिकाणी खासदार जे आहेत त्या ठिकाणी खाली ग्राउंड लेवलला कार्यकर्त्याला सांभाळायचं काम करत. तुम्ही काय करताय? तुम्ही आज जे आहे खासदार जे आहे तुम्हाला सोडून गेल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जायचं आणि शिव्या शाप करायच्या, द्यायच्या, तेवढंच शिकवलंय का? तुम्ही आत्मपरीक्षण कधी करणार? तुम्हाला कधी कळणार की बाबा तुम्ही कुठे चुकताय करून? का शिंदे साहेबांबरोबर जोडले जातात लोक? का एवढे लोक प्रवेश करतायत? रोज हजारो लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, एवढे सगळे कार्यकर्ते जे आहेत हे का शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवतायत? कारण की शिंदे साहेब त्यांच्या अडीअडचणीला जे आहेत हे सुक्का दुःखामध्ये जे आहे ते जाऊन जातात. तुम्हाला तर लोकांची एलर्जी आहे म्हणून लोक तुम्हाला सोडून जात आहेत, अशी परिस्थिती आज आहे. आणि आता जे आहे जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये मी तर ऐकलं की कुठल्या तरी मंगल कार्यालयामध्ये जे आहे सभा घ्यायला लागली, अशी परिस्थिती जी आहे ती आज या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. तर ही परिस्थिती का आली त्याचं देखील आत्मपरीक्षण जरा करा.